पराभवाची मिटिंग नाही आहे, चिंतन बैठक तर मुळीच नाही आहे. तर आजची बैठक ही पुन्हा आपल्याला एकदम नव्याने सुरुवात करायची आहे आणि ती बैठक आजची आहे. तर कालची विधानसभेची निवडणूक झाली आणि ती निवडणूक कशा पद्धतीने झाली, कोण कमी पडलं, तर एकच गोष्ट आपण कमी पडलेलो आहोत ती आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. आणि त्यामुळे आज या बैठकीमध्ये इथे आलेले सर्व शिवसैनिक असतील किंवा इथे न आलेले सुद्धा शिवसैनिक असतील, त्यांनी खरं तर अपार कष्ट केले आणि कडवी झुंज दिली. आपल्या गावामध्ये आपापल्या बूथमध्ये तोडीसतोड काम केलं आणि म्हणून आपण इथपर्यंत या ठिकाणी बदल करू शकलो. त्या आपल्या सर्व शिवसैनिकांचं मनापासून या ठिकाणी आभार आणि अभिनंदन करतो. खरं तर लढाईचा कधी शेवट होत नसतो, तर प्रत्येक वेळी नव्याने लढाई सुरू होत असते. आणि आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की तुम्हाला किंवा आम्हाला ही संघर्ष काही नवीन नाही. आपण काय कुठं आमदार होऊन आलो नाही, तर आपण संघर्षातनं ही पदं नेमली. आपण अनेक लोकांनी संघर्षातनं इथपर्यंत या ठिकाणी पोहोचला आणि म्हणूनच आज लोकांनी आपल्याला पाठिंबा दिला. खरं तर पहिल्या 2-4 दिवसामध्ये मला पण वाटलं होतं की आपण आता यापुढे काम करायचं, थांबायचं, काय करायचं. परंतु पराभवाच्या दुसऱ्या दिवसापासून जो आपण सगळ्यांनी प्रतिसाद दिला, जो आपण सगळ्यांनी खरं तर मी लोकप्रतिनिधी कोणता होतो, मी लोकप्रतिनिधी सामान्य माणसांचा होतो. आज इथे उपस्थित असलेले आपल्याला माहिती असतील की कोण रिक्षा चालवणार आहे, कोण हॉटेल व्यावसायिक आहे, कोण कुठेतरी कामाला जातोय आणि अशांचा लोकप्रतिनिधी मी होतो याची जाणीव मला निवडणुकीनंतर झाली. कारण ते लोक कधी आपल्या फायद्यासाठी नसतात, तर ते नेहमीच आपल्या पक्षाच्या बाजूने जो माणूस चांगला काम करतो त्या नेत्याच्या पाठीशी ते माणसं राहत असतात याची जाणीव निवडणुकीच्या पराभवानंतर या ठिकाणी झाली. आणि मी म्हणून ठरवलं की आपल्याला जेवढं काम करता येईल तेवढं आपल्याला काम करायचं आहे. कारण शेवटी 72,000 लोकांनी आपल्याला मतदान केलेलं आहे. तुमच्यासारखे हजारो शिवसैनिक माझ्या पाठीशी आहेत आणि त्यामुळे आपल्याला या पुढच्या काळामध्ये सुद्धा काम करावंच लागेल. आणि हे करताना लोकांच्या काय भूमिका आहे. आज खरं तर माझ्या विरुद्ध जे उमेदवार निवडून झाले त्यांचं मी मनापासून पहिल्या दिवशी अभिनंदन केलं. आपण सगळ्यांनी जाणलं असतं किंवा मी माझ्या पराभवाचा दोष EVMला पैशाला कधीच दिला नाही आणि आपण पराभव झाला हे मान्य करून पुढचं काम आपल्याला केलं पाहिजे. समोरचा उमेदवार सुद्धा काय उद्यापासून विकास काम करणार अशी आपली तुमची अपेक्षा असता कामा नये. पण आपण काम करताना जे चुकीचं वागतील त्या ठिकाणी विरोधक म्हणून आपली भूमिका आपण व्यक्त केली पाहिजे. आपण लोकांच्या पाठीशी राहिलं पाहिजे. लोकांना चुकीच्या भूमिका लोकांना पण पश्चिम पाडतात, लोकांना चुकीच्या भूमिका लोकांना पण चालू असेल तर त्याला आपला विरोध असला पाहिजे. हा विरोध तुम्हाला आणि आपल्याला या पुढच्या काळामध्ये करायचा आहे. काही लोक आपल्यावर येतील, आज सगळेजण आहात, माझ्या मंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे काही पुढची आपल्याकडे शेवटपर्यंत सोडायची नाही आहे. परंतु पुढची अशी आहे की शेवटपर्यंत माणसं सोडत असतात आणि काही लोक आपल्यातनं नसतील, काही लोक आपल्यावर असतील. परंतु काल पण मी पडताना सांगितलं की जोपर्यंत शेवटचा माणूस माझ्या नेतृत्वावर विश्वास ठेवतोय तोपर्यंत मला काम करायचं. शेवटचा माणूस माझ्यावर आहे पण आपल्याला काम या ठिकाणी करायचं. खरं तर काल भावना सगळ्यांच्या होत्या, परंतु भावना आपल्या व्यावहारिक जीवनात कधी भावना चालत नाही, तर आपल्याला काम करायचं. आता आपल्याला त्या भावना बाजूला ठेवून आपल्याला काम करायचं आहे. खरं तर निवडणुकीमध्ये नुसता मला विजय मिळवला असता तर मला कालच तुम्हाला माहिती होतं की भरत शेगोपाल यांनी स्टेटमेंट दिलं होतं की दसऱ्याच्या दिवशी सुद्धा मला त्यांचा फोन होता की तुम्ही अजूनही आमच्याकडे राहा, समोरच्या उमेदवारांचा प्रवेश आम्ही अजूनही घेतला नाही, तुम्ही जर आलात की त्यांचा प्रवेश घेणार नाही. परंतु आपण ठेवलंय की निवडणुकीमध्ये निष्ठेनं राहिले आणि तुम्ही एकटा निष्ठेनं राहिले तर माझ्याबरोबर तुम्ही सुद्धा निष्ठेनं राहिलेला आणि तुमचा अपमान तुमचा विश्वासघात मी कधी करणार नाही म्हणून मी त्यावेळी आणि उद्याही आज पण सुरू झालंय की वैगुनाईक काय करणार आहेत. आज अनेक लोक सांगतात की वैगुनाईक घेतील तो निर्णय मान्य. आता मी काय नवीन निर्णय घेणार आहे. जो निर्णय ज्यावेळी स्वार्थ होता त्यावेळेला घेतला नाही तो आता कधी घेईल. त्यामुळे हा निर्णय सुद्धा आपण आपल्याला जो विश्वासाने लोकांनी मतदान केलंय, आज खरं तर आपली भूमिका ठाम होती आणि ते ठाम भूमिकेवरच आपल्या लोकांनी एवढं मतदान केलंय ना, त्यामुळे आपण त्या भूमिकेवर ठाम राहिलो.